आज आपण श्रीमान दुर्गेश्वर रायगड हा किल्ला साकारलेला आहे. इसवी सन 5व्या शतकापासून शिर्के घराण्याचे या रायरी डोंगरावर राज्य होते. ते या घराण्याचे स्वामी होते. त्यानंतर 1036 साली रायरीचे चंद्रराव मोरे यांनी हा किल्ला बांधला. शिवाजी महाराजांनी 1656 साली हा किल्ला ताब्यात घेतला आणि त्यांच्या बांधणीस सुरुवात झाली. 1672 साली शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधून शिवाजी महाराज स्वराज्याची पहिली राजधानी राजगड येथून 24 वर्षाच्या वास्तव्यानंतर या ठिकाणी वास्तव्यास आले. पुढचा इतिहास जसं जसं आपण या किल्ल्याबद्दल माहिती मिळवत आकर्षणांची माहिती मिळवत जाऊ तसं तसं मी सांगतोच आहे. किल्ल्यावरील प्रमुख दरवाजा हा एकच असून त्याचं नाव महादरवाजा असं आहे. त्यावर जाण्यासाठी आपल्याला प्रामुख्याने 3 दरवाजे आहेत. त्यातील नाना दरवाजा हा प्रमुख दरवाजा मानला जातो. त्यानंतर दुसरा चित्त दरवाजा आहे. दोन्ही दरवाजे आपल्याला एकत्र या ठिकाणी मिळून मग गोमुखी पद्धतीच्या महादरवाज्यातून गडावर जाता येते. किल्ल्याला 1737 पायऱ्या आहेत आणि किल्ल्याची उंची समुद्र सपाटीपासून 2800 फूट अशी आहे. महादरवाजा ओलांडल्यानंतर साधारणतः 100-200 पायऱ्या चढून आपल्याला किल्ल्याच्या अत्युच्च टोकावर पोहोचता येते. महादरवाजाला लागूनच तेथे हत्ती तलाव आहे. शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस राज्याभिषेकच्या वेळीस हत्तीची लहान पिल्लं गडावर आणून त्याचे संगोपन केले आणि अशा पद्धतीने त्या हत्तींच्या विहारासाठी शिवाजी महाराजांनी दूरदृष्टी ठेवून हा हत्ती तलाव बांधला. त्यानंतर त्या शेजारी आहे राणीवसा 7 माल. शिवाजी महाराजांना 8 राण्या होत्या. त्यातील एका राणीचं वास्तव्य सईबाईंचं वास्तव्य राजगडावर होतं आणि दुसरी पुतळाबाई ज्या होत्या ते पाचाडला आपल्या जिजाबाई महाराणी यांच्या संगोपनासाठी तिथे वास्तव्यात होत्या. त्यानंतर त्याला लागूनच या ठिकाणी पालखी दरवाजा आहे, ज्या ठिकाणी पुरुष ये जा करत होते आणि राणीवासात एंट्री करण्यासाठी या ठिकाणी मेना दरवाजा असे. त्यातून मेन्यातून राणे त्यातून प्रवेश करत असत. त्याच्या मागे आपल्याला आहे राजवाडा नगरखाना. नगरखान्याचा जी कमान आहे ती कमान बघूनच शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी जी कमान बांधली ते बघूनच इंग्रजांनी परत गेटवे ऑफ इंडियाची कमान त्या पद्धतीने बनवली. अशा प्रकारची ही कमान आहे. त्यानंतर शिवाजी महाराजांचा राजवाडा येतो. त्याच्यामध्ये एका टोकाला जरी बोलले किंवा एका कागदाचा जरी आवाज आला तरी दुसऱ्या ठिकाणी तो स्पष्टपणे ऐकून येतो. अशा पद्धतीने एक छोटासा तिथं दगड स्थित केल्यामुळे इकोसिस्टम डेव्हलप झाल्यामुळे तशी सोय त्या ठिकाणी आहे. त्या शेजारीच गंगासागर तलाव, ज्या ठिकाणी हा मानवनिर्मित तलाव असून त्या ठिकाणी अभिषेकाच्या वेळेस जे पाणी वापरलेलं होतं तेच पाणी त्या गंगासागर तलावात आहे असं मानलं जातं. त्यामागे आहे विजयी मनोरे. शिवाजी महाराज जेव्हा एखाद्या गड जिंकून येत असेल त्या ठिकाणी या विजयी मनोऱ्यात एक झेंडा त्या ठिकाणी लावत असत आणि अशा प्रकारे ते उत्सव त्या ठिकाणी करत असत. ही आपल्याला दिसते ती शिवकालीन हुजूर बाजारपेठ दक्षिणोत्तर अशी विस्तारलेली आहे. हे 22 या साईडला 22 त्या साईडला 22 अशी 44 त्या ठिकाणी दुकानं त्या बाजारपेठेत असून 9व्या दुकानावर नागाचे चिन्ह आहे. शेषप्पा नाईक जे या बाजारपेठेचे प्रमुख होते त्यांच्या मागणीस्तव आग्रहास्तव त्या ठिकाणी त्यांची मूर्ती त्या ठिकाणी आहे. त्यानंतर जे किल्ल्याचे स्वामी होते शिरकाई देवी शिर्के घराणे त्यांची ती कुलदैवत आहे. त्यांचं मंदिर शिरकाई देवी मंदिर या ठिकाणी आहे. या ठिकाणी आपल्याला दारूच्या कोट्या सापडतात आणि टकमक टोक हे शिवाजी महाराजांच्या काळी ज्यांनी गद्दारी केली जायची त्यांना टकमक टोकावरून साधारणतः खड्या 2500 फूट खाली दरीत
त्या ठिकाणी ढकललं जायचं, ते शिक्षा केली जायची. त्या टकमक टोकावरून शिवाजी महाराज जिजाबाई जिथे वास्तव्यास होत्या त्या पाचाड वाड्यामध्ये देखरेख करत असायची. ते एक त्याचं महत्त्वाचं अजून एक आकर्षण आहे. त्यानंतर आपण जसं जसं पूर्वेला येईल तसं आपल्याला इकडं किल्ल्यावरील जे ब्राह्मणांची घरं होती त्यांच्या शेजारी ब्राह्मण तळे, त्यानंतर मागे जे कारकुनांची घरं होती त्या ठिकाणी कोळिंब तलाव, असे ठिकठिकाणी राजांनी म्हणजे गडाच्या पायथ्याला कितीही दुष्काळ असला तरी गडावर कधीही पाण्याचं दुर्भिक्ष न येईल आणि प्रत्येक घटक ह्याला पाण्याची कमतरता भासू नये अशी सोय शिवाजी महाराजांनी त्या काळी केली होती. किल्ल्यावर 350 इमारती होत्या आणि 11 तळे होते, 25 छोटे छोटे पाण्याचे साठे होते. त्यानंतर आपण हे आहे जगदीश्वराचं मंदिर. हिरोजी इंदलकरांनी ज्यावेळेस 14 वर्षांच्या अथक परिश्रमानंतर या किल्ल्याची बांधणी केली ती, त्यानंतर शिवाजी महाराजांनी त्यांना आपल्याला काय पाहिजे असे विचारले असता त्यांनी फक्त मला ह्या जगदीश्वराच्या चरणी फक्त माझे छोटेसे नाव असावे जेणेकरून तुमच्या पावलांची धूळ माझ्या मस्तकावर पडावे अशा पद्धतीने मागणी केली नाही. त्या ठिकाणी सेवेची ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर अशा पद्धतीचे आपल्याला त्या ठिकाणी दिसते आहे. त्यांनी गडाची गॅरंटी देताना जोपर्यंत सूर्यचंद्र अस्तित्वात आहेत तोपर्यंत हा किल्ल्याला काही होणार नाही असंही त्या ठिकाणी सांगितलं होतं. या जगदीश्वराचं वैशिष्ट्य असे की हे याला बांधकाम हे इस्लामी पद्धतीचे बनवलेलं असून या ठिकाणी मुघलांना लांबून लक्षात येऊ नये की बाबा हे मशीद आहे का मंदिर, यासाठी ते त्या ठिकाणी तसे मनोरे त्या पद्धतीचे त्यांनी बनलेले आहे. त्यानंतर छत्रपतींची समाधी त्याच्या पूर्वेस आहे. ही समाधी शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर म्हणजे 3 एप्रिल 1680 ह्याच्या 189 वर्षानंतर आधी जी होती त्याचं पुनरुज्जीवन किंवा ती परत शोधून काढली महात्मा ज्योतिराव फुले यांनी आणि त्यानंतर ती समाधी तिथे अस्तित्वात आहे. त्यानंतर पूर्वेकडे गेल्यावर आपल्याला भवानी बुरुज लागतो, त्याच्या मागे भवानी टोक, त्याच्या आहे भवानी मंदिर. शिवाजी महाराजांच्या समाधीच्या पूर्वेस आहे वाघ्या कुत्र्याची समाधी. असं म्हणलं जातं की वाघ्या कुत्र्यांनी शिवाजी महाराजांच्या चितेत अग्नीत उडी मारलेली आहे, त्यामुळे त्या ठिकाणी त्याची समाधी. त्यानंतर दारूच्या कोट्या आहेत. त्यानंतर हे आहेत, आपण या साईडने येऊया, या साईडने आहे खूप लढा बुरुज. त्यानंतर आपले हिरकणी बुरुजाची अशी स्टोरी की कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री हिरा नावाची गवळण गडाचे प्रमुख दरवाजे बंद झाल्याने आपले दैनंदिन काम दूध वाटपाचे काम उरकून गेले असताना तिथे खाली हिरकणीवाडी या ठिकाणी बाळ रडत असल्याने ती हा पूर्ण कडा वाळूसंडे खिंडे मार्गे पूर्ण कडा उतरली. त्यानंतर शिवाजी महाराजांनी तिला बोलवून त्याचा यथोचित सत्कार केला आणि त्यानंतर ती जेव्हा महाराजांनी विचारले असता ती म्हणाली की ज्यावेळेस मी उतरत होते त्यावेळेस मला फक्त बाळाचं रडणं दिसत होतं, आता मला पुन्हा उतरता येणार नाही. पण शिवाजी महाराजांनी त्यावेळेस शत्रूंचा धोका आक्रमणाचा धोका लक्षात घेऊन त्या ठिकाणी हिरकणी बुरुज बांधला. त्यानंतर येतो मेना दरवाजा. आपले जे रोपवे सिस्टीम 1996 सालापासून सुरुवात झाली, हा मेना दरवाजापर्यंत आपल्याला घेऊन येते या ठिकाणी असा. त्यानंतर इकडे येतं कुशावर्त तलाव. इथे पण त्यांची ज्या ठिकाणी तलाव आहे त्या ठिकाणी कुशावर्तांचा वाडा आहे, कलुशांचा वाडा आहे, त्यांची सोय करण्यासाठी हा तलाव शिवाजी महाराजांनी बांधला. त्यानंतर हे श्रीगोंदे टोक, जे शेषाप्पा नाईक आपण जे बाजारपेठेचे प्रमुख होते त्यांच्या स्मरणार्थ हा श्रीगोंदे टोक या दिशेने श्रीगोंदा आहे, तर ते श्रीगोंद्याचे असल्यामुळे त्या ठिकाणी श्रीगोंदा का असो. या ठिकाणी आहे वाघ दरवाजा, चोर दरवाजा. हा दरवाजा उतरायला वाघाचं काळीज लागतं असं म्हणलं जातं. 1619 साली जेव्हा इतिहास जुल्फिकार खानाने वेढा घातलेला त्यावेळेस राजाराम महाराज याच ठिकाणी खडी
उतरण ओलांडून जिंजीला पोचलेले असते. त्यामुळे हा स्वराज्याची कुंकू अबाधित राखणारा दरवाजा असे म्हणूनही ओळखले जाते या ठिकाणी. यानंतर आहे हा राजवाडा परिसर ओलांडल्यानंतर आता आहे नागरी म्हणजे प्रशासकीय परिसर, राष्ट्रप्रधानांचे वाडे जे 12% आपण हे म्हणलो असं आहे परिसर. अशा पद्धतीने या किल्ल्याचे एकंदर प्रमुख आकर्षण आहेत. त्यानंतर किल्ल्याच्या दिशेचा अभ्यास केला असताना किल्ल्याच्या पूर्वेस आपल्याला लिंगाणा किल्ला आढळतो. हे स्वराज्याचे कारागृह म्हणून ओळखले जायचे. अत्यंत खडतर असा हा किल्ला आहे. अजूनही गिर्याप्रेमी त्या ठिकाणी आकर्षिले जातात. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी मिळतो पोटल्याचा डोंगर. पोटल्याचा डोंगर हा गडाच्या दक्षिणेस असून त्या ठिकाणावरनं 1818 साली इंग्रजांनी आक्रमण करून दारूच्या कोठ्या रायगडावर उडवलेल्या आणि रायगड 13 दिवस जळत होता. त्या काळात सर्व गडावरील लाकडी वस्तू ह्या जळून खाक झाल्या आणि रायगड 13 दिवस त्या ठिकाणी जळत होता. त्यानंतर किल्ल्याच्या या बाजूला आहे राजगड, तोरणा असे किल्ले या ठिकाणी आहेत गडाच्या उत्तरेला. आणि गडाच्या पश्चिमेला आपल्याला प्रतापगड, त्याने सरसगड अशा प्रकारचे किल्ले आहेत. या ठिकाणी टकमक टोकावरून आपल्याला खाली बघितल्यानंतर छत्री निजापूर नावाचे एक गाव लागते. ते असं म्हणलं जातं की एक सैनिक शिवाजी महाराजांचा या ठिकाणी छत्री घेऊन उभा होता आणि त्यानंतर त्यांनी छत्री घेऊनच असं उडी मारली असताना त्या ठिकाणी हा असा उडत ह्या ठिकाणी ह्या गावामध्ये असा तो आला. त्यामुळं अशी एक दंतकथा त्या ठिकाणी आहे. जय शिवराय.